तर राज्यभर सध्या पोलीस भरतीसाठी मैदानी चाचणी सुरू आहे। पण या चाचणीवेळी धावण्याची वेळ नोंदवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानावर सध्या प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। उमेदवार त्यावर आक्षेप नोंदवत आहेत। का आहे ही नेमकी प्रणाली आणि त्यावरचा नेमका आक्षेप कशासाठी आहे बघूया। सध्या राज्यभरात अनेक ठिकाणी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। अनेक महिने अनेक वर्ष मेहनत करून हे तरुण आणि तरुणी आपलं सिलेक्शन होईल यासाठी जीव तोडून प्रयत्न करतात। मात्र भरती प्रक्रियेतील एका प्रणालीमुळे अनेक उमेदवारांच्या निवडीवर परिणाम होत असल्याचा दावा केला जातोय। ती प्रणाली आहे वेळ नोंदवण्यासाठी वापरली जाणारी RFID प्रणाली। नांदेडला 13 तारखेला माझं ग्राउंड होतं सर। तिथं 100 मीटरला माझा मार्क 6 आलेत, 15:59 माझा टाइम आलाय सर। मी अकॅडमीत कधीच 15:59 काय 12:50च्या आधी पळतोय कसं आहे 12 मार्काचा, पण तिथं चक्क 6 मार्काचा आल्यामुळे सर पुढचं ग्राउंड देण्याची इच्छाही नव्हती। फार मानसिक खच्चीकरण झालं। माझा टाइम 12 मार्काचा बसते, समजा 12, 32, 50च्या अलीकडेच बसते सर। तिथं माझा टाइम आला 12:90। म्हणजे तसं झालं सर तर माझं असं मानसिक खच्चीकरण होते। पोलीस भरतीतील उमेदवारांचं म्हणणं आहे की वेळ नोंदवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रणालीत धावण्याची वेळ ही 4 ते 5 सेकंद जास्त दाखवली जाते। यामुळे भरती प्रक्रियेत उमेदवारांवर अन्याय होत असल्याची भावना आहे। राज्यभरात सध्या 15 ते 17 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरू आहे। प्रत्येक सेकंद, प्रत्येक गुण उमेदवारांच्या भवितव्याचा निर्णय ठरवणार आहे। धावण्याच्या चाचणीत उमेदवारांची अचूक वेळ नोंदवण्यासाठी RFID तंत्रज्ञानाचा वापर होतो। उमेदवारांच्या पायाला किंवा छातीला सेन्सर बसवून स्टार्ट ते एंड पॉइंट पर्यंतच्या वेळेची मशीनमध्ये नोंद होते। मात्र हीच प्रणाली सदोष असल्याचा आरोप केला जातोय। 33 सेकंदामध्ये 100 मीटर एक जण विद्यार्थी पळाला, हे शक्य नाही। 100 मीटर कोणताही विद्यार्थी किंवा कोणीही जर चालत जरी गेलं तरी त्याचा तो 100 मीटर 30 सेकंदाच्या अगोदर किंवा 20 सेकंदाच्या अगोदर मारू शकतो, परंतु तिथं टायमिंग जास्त आहे। मग याच्यासाठी काय आहे सर की दोन्ही साईडनं चिप ठेवा। जे शासनाचा निर्णय आहे, जे चिप जी आहे जी त्यांनी प्रणाली राबवलेली आहे ती दोन्ही साईडून म्हणजे स्टार्ट टू एंड या दोन्हीला जर त्यांनी चिप ठेवली तर कोणताही प्रॉब्लेम येणार नाही। तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांनी काय म्हटलंय तेही पाहूयात। एक साईडला चिप बसवल्या कारणाने, समोरच्या साईडला चिप बसवल्या कारणाने 100 मीटर एंडिंगला जिथं तुमचं 12.30 12.37 सेकंद दाखवायला हवं तिथं 15-15 16-16 सेकंद दाखवलं जातंय। आम्हाला आपल्या माध्यमातून शासनाला एवढंच सांगायचं आहे की ते तंत्रज्ञान पोलीस भरती प्रक्रियेमध्ये वापरणारे म्हणजे भरती प्रक्रिया राबवणाऱ्यांना ते तंत्रज्ञानाचा पहिला कसा उपयोग केला जातो ते त्यांना शिकवलं पाहिजे। खाकी वर्दीचं स्वप्न पाहणाऱ्या हजारो तरुण तरुणींसाठी प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो। आता प्रशासन या तक्रारींवर काय निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। आफताब शेख, ABP माझा, सोलापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।